अहय, आत्ता लागा लागा म्हणा, आत्ता लागा लागा, आत्ता लागा 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 लागा. गंभीर झालाय. असू द्या, तो मोठा झाल्यावर नक्की म्हणाल, पण तुम्ही आधी ब्लॉग बघा. राम राम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर रोशन. आज सकाळी सकाळी आमच्या महालक्ष्मीचा मेकअप करून आम्ही निघालेलो सातारा. कारण सातारला जाऊन आमच्या आजोबाचं डोळ्याच्या दवाखान्यात डोळं तपासायचं. इथनं गोंदावल्यात सगळ्यांनी नाश्ता केला आणि 120 न पोचलो सातारा. त्या अण्णांचं डोळं तपासून माघारी निघालो. तेवढं जेडपी शेजारी माझी चुलत बहीण गाठ पडली. मग काय तिथं आम्ही कोकम सरबत प्याला आणि घरच्यांना घेऊन गेलो पप्पांच्या साहेबांच्या घरी. त्यांना तिथं सोडून मी माझ्या मैत्रीण स्वप्नजाला बोलवून घेतलं, कारण मला घ्यायचा होता संख्याच्या लग्नात घालाय कुर्ता. आता कुर्ता लागतो लग्ना पुरता, त्यामुळे चांगला खरेदी केला, निघाला माघारी. तिथनं आम्ही दोघांनी मिळून एका झटक्यात झटका मिसळ खाल्ली आणि तिला बाय बाय करून घरची घेऊन मी आलो मसवडला. माघारी आल्यावर मी आणि मम्मीनं जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घेतलं. तिथनं माघारी येऊन बघतोय तर सगळे पोरं जमा झालती, कारण आज होता निकल्याच्या पोराचा बर्थडे. काय गावात येऊन सिद्धनाथाचं दर्शन घेतलं आणि गेलो बर्थडेला. तिथं जाऊन बसलो मित्रांची पोरं खेळवत, कारण आपलं कुठं लग्न झालंय तेवढ्यात आपलं बारकं फॅन भेटलं. आणि होच तो बर्थडे बॉय, त्याचा आज पहिला वाढदिवस होता. त्याला म्हणलं लवकर मोठा होऊ, म्हणजे आपला डायलॉग म्हणजे. तेवढ्यात भावानं मला खुन्नच देत थार मधनं एंट्री हाणली आणि केक कापून वाढदिवस साजरा केला. बर्थडे झाल्यावर मी सगळ्या बारक्या पोरांना आत्ता लागा लागा म्हणायला लावत होतो. आता बारी होती जेवणाची. घेतलं ताट भरून आणि बसलो जेवण रेमटा. या बर्थडे मुळे सगळे लहानपणीचे मित्र एकत्र जेवण्याची वेळ आली. तिथनं बर्थडे बॉय बर फोटो काढलं आणि कातरली घरला.